पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। 1 रुपयामध्ये मिळणारा पीक विमा बंद होण्याची शक्यता आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली ही 1 रुपयातली पीक विमा योजना बंद करावी अशी महत्त्वाची शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने सरकारला केलेली आहे। लोकशाही मराठीने काही दिवसांपूर्वी लातूरमधला पीक विमा घोटाळा उघडकीला आणलेला होता। याच लातूरमधल्या शेतकऱ्यांचे पैसे बीडमधल्या लोकांनी ढापल्याचं उघडकीला आलेलं होतं। त्यानंतर योजनेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। एक रुपयाचा विमा जो सरकारने योजना सुरू केली होती, कारण की कंपन्या आणि सरकार या दोघांचाही याच्यामध्ये साठगाठ आहे आणि कंपन्यांना फायदा देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून आणि केंद्राच्या तिजोरीतून कंपनी जे नरेंद्र मोदीचे मित्र आहेत त्यांच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावाने पैसा त्या कंपन्यांना द्यायचा आणि त्या पैशातला काही हिस्सा हा सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना द्यायचा। पण शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर त्याला मोबदला द्यायचा नाही, अशा पद्धतीचं अफलातलं धोरण या महाराष्ट्रातल्या सरकारचं आपण पाहिलं। शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याची भूमिका भाजप प्रणित युतीच्या सरकारने केलेली आहे। यांना जनाची नाही तरी मनाची तरी लाज या सरकारने ठेवावी। या क्षेत्राकडे जर आपण गंभीरकडे लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करणं हे जर सोडून दिलं तर तुम्हाला सोनं इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागतात ना त्याच्यापेक्षा 10,000 पट अन्न धान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील। आपल्याला अतिशय काळजीपूर्वक मिशन जय किसान करण्याची आवश्यकता आहे। तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा। हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा। मला वाटतं की हे योग्य होणार नाही आणि आता तर काळजीपूर्वक आपल्याला शेती या क्षेत्रात काम करावं लागेल। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही, परंतु या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शनास आलेला आहे। जवळपास 96 CSC केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्या CSC केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत। शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेमध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की फीडबॅक घ्या आणि आपल्याला या योजनेत काही आमूलाग्र बदल करायचे असतील तर ते बदल सुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे। त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न आव्हानं राज्यासमोर देशासमोर शेतकऱ्यांसमोर आहेत। फार गंभीर ही विषय आहेत, राज्य आणि देशासमोर आव्हानं आहेत। त्यामुळे माझी अपेक्षा की एवढा मोठा मॅन्डेट आलेल्या सरकारने ह्या विषयांवर बोललं पाहिजे। मी साताऱ्यामध्ये परवा दिवशी जाणार आहे, पण तत्पूर्वी मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो, अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो आणि जर काय अशा तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्याची स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासनाकडून आपण चौकशी करू, चौकशीचा अहवाल मागू आणि जे कोणी ह्याच्यामध्ये समजा कोणी असं गैरप्रकार केला असेल, फसवणूक सरकारची केली असेल तर नक्की त्याच्यावरती कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।